शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात उद्दट परिसरातील शुभम थोरात यांची आपण यशोगाथा समजून घेणार आहोत. माझं नाव शुभम प्रमोद थोरात, राहणार उद्दट, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. नमस्कार शुभम. नमस्कार सर. तर शुभम, काय परिस्थिती आहे आजची? सध्याला दुधाला दर तर नाही आहेत. पेंडीचं पैसे काय पोत्याला 1 रुपया सुद्धा कमी नाही. दुधात दर जसे कमी होतात तसं बाकीचं कुठलंच पैसे कमी होत नाही. आज चालूला 2200 रुपये गुंठ्याने मका घ्यायची. ह्या 5-6 गायींना एका दोन्ही टायमिंग वैरण 1 गुंठ्याच्या आसपास लागते. आज तीच वैरण एका दिवसाला 2200 रुपयाचा खर्च. जर दुसरी वैरण पण ॲडजस्ट करायची, पेट्रोलचा खर्च, घरची 2-3 माणसं, आपण स्वतः 4-5 माणसं राबायची. हा धंदा चालूला म्हणजे खूप खालच्या पातळीवर आहे. म्हणजे ह्याच्यात इन्कम हा विषय राहिलेला नाही. आज नाही म्हणलं तर 3-4 लाख रुपये एवढ्या गोट्याला गुंतवायचे. गायांना हा गोटा एवढा मोठा उभा करायचा आणि त्यातून सुद्धा जर दुधाला दर अशी कंडिशन आहे, दुधाला दर नाही, त्यामुळं खूप क्रिटिकल कंडिशन आहे चालू कंडिशनला. त्यामुळं सहसा ह्या दुधाच्या धंद्यात आता चालूला तर एवढं अवघड झालंय, असं वाटतंय ही सगळं नसलेलं बरं, पण नाही याला जाय म्हणून करणं गरजेचं आहे. काही कालांतराला दुधाला दर वाढले तर काहीतरी पुढं मागं होऊ शकतं. आशा फक्त एवढीच. आता किती दिवस झाले तुम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळाला? दुग्ध व्यवसाय जवळ 5-6 वर्ष झालं दुध व्यवसायात आपण. 5-6 वर्षापासून दुध व्यवसाय चालू आहे आपला. ऑर्डर म्हणून आपण साईड बिझनेस म्हणून ते रसवंती वगैरे आता नवीन आपण चालू केलंय. 6 वर्षापासून आहे आपण ह्या व्यवसायात. 6 वर्षात अशी परिस्थिती कधी आली होती का? पाठीमाग आलती ना. पाठीमाग लॉकडाऊनच्या वेळेस तर एवढी कंडिशन म्हणजे बेकार झालती की अक्षरशः दुधाच्या गाड्या सुद्धा येत नव्हत्या. तिथं त्या टायमिंगला हाय असं दूध सगळं घरी राहायचं. एवढी बेकार कंडिशन म्हणजे पेंट तर गुरांचा खुराक तर कमी करून चालत नव्हता, गुरं खराब करून तर चालत नव्हती. त्यांचं सगळं टायमिंगला होणं गरजेचं होतं. दूध जरी नाही गेलं तरी दुधाचा नाही इलाज होता. ते दूध काहीतरी ॲडजस्ट करावं लागत होतं. आता ही किती गाय आहेत आपल्याकडे? आता चालूला 6-7 गायी आहेत. 6-7 गाय. आणि दुधाचं कसं कलेक्शन आहे? किती कलेक्शन? दुधाचं कलेक्शन 50-55च्या आसपास आहे. आता एक तरुण म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय काय निवडायचं ठरवलं? आई म्हणजे पहिल्यापासून घरच्यांनी केलेला आहे म्हणून आपण त्यात रिटर्न उतरलोय. पहिलं केलेला आहे, गोटा बिटा सगळा पहिलाच होता, त्यामुळे त्यात उतरलोय आपण. बरं. कुठून गाय घेतल्या? ही गाय म्हणजे वडिलांनी घेतलेल्या आहेत सगळ्या. अशा शेतकऱ्यापासून हे घेतलेले आहेत आणि ते आता तुम्ही वाढवतोय. तर मग आता गाय चांगल्या दूध देण्यासाठी सिमेंट पण खूप महत्वाचा. सिमेंट. तर मग कसं नियोजन असतं? सिमेंट सहसा हलकी भरतच नाहीत. सध्या आता चालू सिमेंट सगळी चांगलीच आहेत. BS अजून बऱ्याचशा क्वालिटी ABS चालूला भरलेले आहेत आपण 2-3 गायांना. किती फरक वाटतो तुम्हाला या इम्पोर्टेड सिमेंट? फरक आहे ना, कारण कालवड जर चांगली झाली तर दुधाची क्षमताची क्वालिटी निघणार आहे, म्हणजे चांगली वाढणार आहे. आता काय या परिसरामध्ये काय दुधाची परिस्थिती आहे? दुधाची परिस्थिती आता सहसा 80-99% तर गायांचा व्यवसाय आहे आमच्या भागात. घरात माणसं कमी पण गाया जास्त आहेत चालू कंडिशनला. नवीलाज म्हणून माणूस करतंय, आहे ते तर काय सोडून देऊ शकत नाही कोण. नवीलाज म्हणून आता ते करावं लागतंय. आहे ते गाया सांभाळतात. ज्यांची मुलं वगैरे बाहेर लागल्यात त्यांनी काय जणांनी विकल्यात, काय जणांनी अजून ठेवल्यात. ज्यांची करायची कंडिशन आहे ती करतात. अजून बी धंदा चालू ठेवलाय दुध व्यवसाय त्यांनी. कसं नियोजन असतं चाऱ्याचं? कसं नियोजन करतात? चारा आता तसंच ऍडजस्ट करून चाललंय. कामाला जाऊन पैसे भरायची वेळ म्हणजे यायला लागली. इकडचं पैसे तिकडं पैसे इकडं फिरव करून आता बाहेर निघायचं फक्त ह्यातनं. असा विषय. घरच्या वैराण्याचा खरं तर दर जास्त असतो. यंदा उलट 2 रुपये कमी झालाय पाठीमागच्या 1 तारखेपासून. पाठीमागच्या 1 तारखेपासून 2 रुपये अजून कमी झाला. अपेक्षा होती ह्या उन्हाळ्यात तरी वाढावी. दुधाला म्हणजे बाजार ह्या लाळीमुळे शांत असल्यामुळं दुसरी काहीच अपेक्षा नव्हती, फक्त दुधाला दर वाढायची अपेक्षा होती, पण ती पण नाही सक्सेस झाली. उलट कमी झाला दूध. 1-2 रुपये कमी झाला कालच्या 1 तारखेपासून. पाठीमागच्या महिन्यात 1-2 रुपये दुधाला दर कमी झाला. शुभम, तुम्ही एका लिटरला तुमचा किती खर्च होतो हे काढलंय का कधी? अजूनपर्यंत काढलंच नाही. मग कसं तुम्हाला किती परवडतंय? कसं राहतं यात नियोजन? आता घरची वैरण थोडीफार आहे त्यामुळे फक्त आधार चाललाय. पुढं वडून नेहतं चाललंय. फक्त काय नाही, दिवस पलटायचे, बाकी काय विषय नाही. बरं. आता किती चारा लागतो यांना? आणि सगळा चारा तुमचा घरचाच आहे का? नाही, आता विकत 50% विकत आणि 50% घरचा आहे. 50% विकत? 50% घरचा आहे. बरं, कसा चारा आणताय? कसा विकत घेताय? विकत आता मका चालली 2200 रुपये गुंठ्याने मका चालली. ऊस चालल्यात 4000-5000 ऊस बघून गुंठ्याने चालल्यात. चालूला फक्त गिनिगोल घरचं, बाकी ऊस मका विकतचीच आहे. आता मुक्त गोटा केला नाही तुम्ही, बांधून गाय ठेवल्या, याचं कारण काय?
नाही गाय आपण कमी आहेत आणि मुक्ताला जागा पण नाही ना एवढ्या ऍडजस्ट करू शकत आपण लगेच. इच्छा आहे तुमची? हा, कालांतराने केलंय पुढं पण अजून तसं नाही नियोजन काय म्हणजे केलं अजून. बरोबर. शिला भरलं होतं हलकं, हे ABS मधलंच आहे वासरू. दुधाची काय कॅपॅसिटी आहे गायींची? गायींची 20-22 रेंजच्याच आहेत सगळ्या. 20-22? हा, 20-22 रेंजच्या सगळ्या आहेत. बर. आणि काय आहेत आता ह्या घडीला दूध व्यवसाय परवडत नाही, म्हणजे की दुधाला दर खूप कमी आहे, तर हे परवडण्यासाठी काय काय सूत्र तुम्ही आता योजले त्यासाठी? योजले म्हणजे काय, हाई फक्त आता कालवडे मोठ्या करायच्या एवढं डोक्यात आहे. पैसे आलं तर विकायच्या किंवा मग नाही तर मग हाई घरच्या गाया तयार करा, फक्त विकत गाय घ्यायची नाही. हाई घरची ऍडजस्ट करायचं. हाई घरच्या चांगले सिमेंट भरून कालवडे तयार करून गोटा पुढं वाढवायचा असेल तर फक्त कालवडी ब्रेड तयार करणे आणि चांगली जिथं 2 सांभाळायचे तिथं एकच ब्रेडची कालवड सांभाळायची. आणि दूध फक्त ते दुधाची क्षमता कालवड ब्रेडची झाली की दुधाची क्षमता ब्रेड म्हणजे जास्त होणार त्याची कॅपॅसिटी. बरोबर. हां, त्यामुळे फक्त कालवडी तयार करणे आणि घरी सांभाळणे. विकत गाई हे घ्यायची नाही. आता किती टक्क्यातले गाय आहेत आपल्याकडे? आता 50% म्हणजे आहेत, खाली वर 50-60 मधल्या 70 मधल्या 80% पर्यंत आहेत. कारण टेम्परेचरला गाया पण मोठ्या लय क्वालिटीच्या गाया दम धरत नाहीत. टेम्परेचर भरपूर आता चालूला गायांची कंडिशन म्हणजे लय जागेवर आमच्या भागात जास्त करून गाप टाकून देण्याची म्हणजे संख्या आतापर्यंत जास्त आहे. 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात हे टेम्परेचर गायांना सोसं नाही. जवळजवळ 99% आतापर्यंत कानावर आलंय. 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात गाय गाप टाकून दिला, गाबडली थोडक्यात टेम्परेचरमुळे. ते गाबडले की अति उष्णतेने हे होत आहे आणि त्यात गाबडल्यावर गाया ते काय दूध पण देत नाहीत आणि आपल्याला वासराची पण नुकसान होते. एवढा खर्च करून एवढी गाय सांभाळून पण न उपयोग असल्यागत आहे. बरोबर. फक्त नशीब म्हणून करत राहायचं, पुढं काहीतरी आशा होईल काहीतरी हे आशा फक्त आता करायचं. बर. आता या गायींच्यासाठी पशुखाद्य कुठलं वापरता? पशुखाद्य नेचरच आहे. बर. नेचर दिला. आणि मिनरल मिक्सचर वगैरे काय देता का? मिनरल मिक्सचर आहे. काय फरक वाटतो तुम्हाला? मिनरल मिक्सचरने घाबरायला त्रास देत नाहीत. दुधाची क्षमता कंटिन्यू लेवल धरून राहते आणि गायींचा मास फेल नाही गेल्यामुळे गाय दुधाला पण लेवल धरून राहते. ज्या त्या टायमिंगला गाय गाभण राहणं बी गरजेचं आहे. बरोबर. आता काही लोकांनी 30-30 लिटरच्या गाय घेतल्या, आपल्याकडची काय नाही गाय दूध देत ती 30 लिटर. आता आम्ही रोज ह्या क्षेत्रात फिरतोय, जोडीदार व्यापारी सगळं माहिती आहे आपल्याला. कंटिन्यू गाय 30 लिटर ही कुठली दूध देत नाही. दिलं तर तिची क्षमता किती 4 ते 5 दिवस तिला वातावरण सेट होणार नाही, काय ना काय कारण ती गाय मेंटेनन्स काढत राहते, ती गाय परवडत पण नाही. चालू टेम्परेचरला आपल्या भागाला म्हणजे शिफ्ट व्हायला कंटिन्यू जर गाय सांभाळायची असेल म्हणजे 3 काळ उन्हाळा पावसाळा गारठात तर आपल्याला कमीत कमी 70-60-70% गाया पाहिजेत. 99% 30 आणि 35 लिटरवाली गाय नाही दम धरत आपल्या इथं. किती गाय मोठी असली चांगली दिसाय असली म्हणून त्यावर काय नसतं. गाय जेवढी म्हणजे तिची कंडिशन जे आहे त्या कंडिशनला टक्केवारीला कमी टिकत्यात गाया, जास्त टक्केवारीची गाय नाही टिकत. वातावरण सेट होणं लय महत्वाचं आहे. बाहेरनं मस्त सगळ्यांनी पंजाब आणि बँगलोर आणि सगळे फिरल्यात पण वातावरण बऱ्याचशा गायांना नाही सेट झालं. तिथली एखादी कवचित 99% एक गाय लागते कुठंतरी सेट होते, नाहीतर नाही सेट होत सहसा. आता चारा किती वेळा देताय तुम्ही? 2च वेळेस असतं. आता धारा काढल्यावर टाकायचं, सकाळ धारा काढल्यावर टाकायचं. चाऱ्यात काय काय देतात? चारा आता गिनी गोल आहे, मका वाळली आणि ऊस आहे हिरवा. 265. बरं. आता गाय चांगली दूध देण्यासाठी तुम्हाला कुठला चारा योग्य वाटतोय? आता चारा म्हणजे काय विषय, नुसती मका घालणं बी चुकीचं आहे. कंटिन्यू मिक्स वैरण हे पाहिजे. कंटिन्यू मिक्स वैरण असते. एक टाइम मुरघाचा असतो, एक टाइम हे आपलं हाई वैरण असते सगळी. मका गिनी गोल ऊस असलं मिक्सिंग असतं. थोडंफार काय कडवळ असतं कधी ज्वारीचं. पण नेपियरमुळं गाय दूध देते का? नेपियरमुळं काय विषय, नेपियरमुळं गाय आपण कुशीवर राहतात. नेपियरमुळं गाय कंटिन्यू म्हणजे खाण्यात बदल नाही झाल्यामुळं कवळं नेपियर घातलं तर गायला काय म्हणजे होत्यात प्रॉब्लेम होत्यात, गाय डरगळणं वगैरे असलं काय प्रॉब्लेम होत्यात. पण कंटिन्यू नेपियर म्हणजे आता आधार लय मोठा झाला आहे गायांना, आधार लय मोठा आहे चाऱ्याचा. कारण बाकीचा चारा 99% तेव्हा हे 10% चाराची बराबर आहे. गणेगल नेपियर मोठं झालं तर ती चारा वाचवत आहे भरपूर. कारण ते तोडलं की परत येत आहे रिटर्न लगेच. पुढं ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात तोडत असतो, रिटर्न उगवून येत आहे. तोडा किंवा ज्वारी जर असेल नाही येत.